मसवड विरकरवाडी रस्त्यावर असलेला हा पूल दोन जिल्ह्याला जोडणारा हा महत्वाचा पूल आहे। विलासराव माने नगराध्यक्ष असताना त्यांच्या काळामध्ये हा पूल मंजूर होऊन लोकांची जवळपास 5 किलोमीटरपेक्षा जास्त होणारी थांबली होती। परंतु हा पूल झाल्यापासून जुजबी डागडुजीच्या शिवाय या पुलाला काहीही केलेलं नाही। आज जर या पुलाकडे पाहिलं तर या पुलाच्या वर तारा वर आलेले आहेत। कधीही कोणताही अनर्थ या ठिकाणी घडू शकतो। हा सगळ्यात महत्त्वाचा पूल आहे। इथून मोठ्या प्रमाणावर रहदारी होते। मसवडमध्ये असलेलं कुलदैवत श्री सिद्धनाथलाही येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे। त्याचबरोबर येणाऱ्या काही कालावधीमध्ये मसवडची रथयात्रा ही तोंडावर आहे। ही यात्रा जवळ असताना सुद्धा PWD कडे हा पूल वर्ग करण्यात आलेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे। किमान PWD तरी या पुलाकडे लक्ष देणार का, हा एक मोठा प्रश्न आहे। एक सामाजिक कार्यकर्ता मध्यंतरीच्या कालावधीत मी सांगली आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रस्ता मसवड पुळकुटी ते खरसुंडे या सांगली जिल्ह्यातील गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मानगंगा नदीवर जो पूल आहे त्या पुलाची अत्यंत दुरावस्था झालेली असल्याने त्या संदर्भात मंत्री महोदयांच्या ही बाब निदर्शनास आणली आणि त्या पद्धतीने त्यांना एक निवेदन दिलं होतं। मंत्री महोदयांच्या निवेदनानुसार PWDच्या अधिकाऱ्यांनी जुजबी मलमपट्टी केली माझ्या निवेदनानुसार, पण पुन्हा मध्यंतरी झालेल्या पावसानं पुन्हा त्या रस्त्याची अवस्था तशीच झालेली आहे। सर्व सळया उघड्या पडलेल्या आहेत। जाता येता अनेक लोकांचे अपघात झालेले आहेत। भविष्यात येणाऱ्या यात्रेत कदाचित ह्याच्यापेक्षाही मोठी हानी होऊ शकते। पण तीच बाब निदर्शनास आणण्यासाठी अधिकाऱ्यांना फोन केले तर मस्तवाल अधिकारी फोन देखील उचलत नाही। शोकांतिका आहे। यावर त्यांनी जर वेळीच दखल घेऊन काही कार्यवाही जर नाही केली तर आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल, याची नोंद घ्यावी अशी विनंती आहे। फार वर्षापासून हा दोन जिल्ह्यांना जोडणारा पूल आहे। या पुलाची दुरावस्था पाहता येणाऱ्या जाणाऱ्यांची खूप तयार होत आहे। इथं तारावर निघालेल्या आहेत। याविषयी तुम्ही काय पाठपुरावा केला का? तर मी याविषयी आम्ही दोनदा सार्वजनिक बांधकाम विभाग देवडी यांच्याकडे दोनदा पत्र दिली होती की याचा पाठपुरावा व्हावा। त्यांना दोनदा भेटलो आम्ही स्वतः, तर ते आज करू उद्या करू असाच प्रकार चालू आहे। त्यांनी कुठलंही लक्ष दिलं नाही ह्याच्यावर। आता आपण पाहता सगळ्या सळ्या वगैरे वर आलेल्या आहेत। आमच्या घराजवळ संतोष ढोलेने व्यक्तिमत्व राहतात, त्यांच्या पायात परवा दिवशीचीच घटना की अंगठ्यात त्यांच्या सळे घुसली। आता काय हे अंगठ्यात घुसली इथपर्यंत ठीक आहे, पण इथं काय अजून शासन मोठा अपघात होण्याची वाट बघतंय काय सार्वजनिक बांधकाम विभाग बघतोय, मला हेच कळत नाही। की अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे। खेड्यातली लोक इथून रात्री बेरात्री ये जा करतात। हा एकमेव आटपाडी तालुक्याला जोडणारा पूल आहे। मग हे याच्यावर लवकरात लक्ष देऊन याचं त्यांनी डांबरीकरण केलं पाहिजे, अन्यथा मोठा या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे। मस्तवाल अधिकारी आणि नाकर्थ प्रशासन आज तरी या पुलाकडे लक्ष देईल का? सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा जर हे अधिकारी या पुलाकडे दुर्लक्ष करत असतील तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये नक्कीच मोठा अपघात होईल। आपण पाहिलं तर खूप सारे खड्डे या पुलावर पडलेले आहेत। दोन जिल्ह्यांना जोडणारा हा पूल असून ग्रामीण भागातील हजारो वाहनांची दिवसभर ये जा या पुलावर असते। काही युवक यातील वर आलेल्या तारांमुळे जखमीही झालेले आहेत। रात्री अपरात्री काही अचानक कारणास्तव जर वाहन चालकांना ताबडतोब मसवडकडे यायचं असेल आणि अशामध्ये जर अपघात घडला तर त्यास PWD जबाबदार राहणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे।